सोलापुरात प्रहारने चक्क महापालिकेत आणलं मेलेलं कुत्रं, प्रशासनाचा केला निषेध। सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या 3 महिन्याच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून जोराने चावा घेतला। सदरची महिला कसेबसे आपला जीव वाचवून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवलं। यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत एनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलावले। त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला। सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेल्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवला आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। याबाबत महापालिकेने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद मणियार, शहर उपाध्यक्ष मुदस्सर हुंडेकरी, प्रमोद इंगळे, संभाजी भंडमाणे, शब्बीर शेख, आयाज बांगे आदी उपस्थित होते। लहान महिन्याचं 3 महिन्याचं बाळ आहे त्याचा साहेब वारंवार सोलापुराची घटना होती। परवा दिवशी आपल्या पोलिसाच्या मुलाला चावला, त्याच्या अगोदर त्याला 4.5 वर्षाच्या मुलीला चावला। एका पद्धतीने काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही वॅक्सिनेशन करायला पण आणि वॅक्सिनेशन करायचं हे जनावर कसं चावत लोकांना। आमच्या पोलिसांबरोबर बाहेर नाही काय नाही बघा, आम्ही त्याला सुरक्षितपणे आणलेलं आहे। त्यांची प्रॉपर्टी बच्चू भाव अंगार है, बाकी सब बंगार है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। बच्चू कडू साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जो मेलेल कुत्रा घेऊन आणलेला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला या कुत्र्याने चावा घेतला। चावा घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जे ह्याला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले हे कुत्रा मेला। आणि तुम्ही बघत असेल की सोलापूर शहरातील नई जिंदगी असेल, शास्त्रीय नगर असेल, सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही वारंवार महानगरपालिकेला, आयुक्तांना, उपायुक्तांना, ऍडिशनल आयुक्तांना आम्ही सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा, परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही। सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्ब सारखं फिरू लागलेत। सामान्य लोकांना चावा घेतात, लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाहीये आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। येणाऱ्या 28 तारखेला माननीय पालकमंत्री साहेब येणार आहेत। आता हे मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला, पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून मी महानगरपालिकेत सोडणार। कुत्र्यांचा त्रास वाढला, भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः वैताग आलाय हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। मेलेल कुत्रा तुम्ही महापालिका आयुक्तांना काय गिफ्ट देणार आहे? हे त्यांची मालमत्ता तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी। आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांच्या अंगावर सोडलेले आहे की तुम्ही त्याला मारा, संपवा, तरच आम्हाला पैसे भेटतील। टॅक्स साठी तुम्ही बघा, टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत। मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का? महानगरपालिका पैसेच महत्वाचे का? आता ते महापालिका आयुक्तांना गिफ्ट देणार का? आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे। पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे। महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर 10-15 मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत।